नमस्कार मित्रांनो, तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि सर्वात मोठी अपडेट पण आलेला आहे. आता लाडक्या बहिणींना 23 फेब्रुवारी 2026 पासून जो 1500 रुपयाचा हप्ता होता तो वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. आणि ज्यांचे कोणाचे जे हप्ते थकीत होते त्यांचे पण जे ई-के-वाय-सी किंवा अर्ज आहे ते अप्रूव्ह होऊन त्यांचे पण पैसे बँक खात्यामध्ये येत आहे. आता तुम्हाला यामध्ये काहींना असा प्रॉब्लेम असेल की त्यांचा हप्ता हा आतापर्यंत आला नाही आणि ज्यांना कोणाला ₹1,500 आला आहे, तर मागचे काही पेंडिंग हप्ते होते ₹3,000 तर ते कधीपर्यंत येणार आहे याबाबतची अपडेट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो ही ऑनलाईन जी लिस्ट आहे ही आपण काढलेली आहे. आता ही तुम्ही घर बसल्या तुम्ही स्वतः पण मोबाईलवरून डाउनलोड करू शकता. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी ई-के-वाय-सी झाली होती ती दुरुस्त जे लाभार्थी यादी आहे त्यांचे जे ॲप्लिकेशन आहे हे अप्रूव्हल झालेलं आहे आणि त्यांना नोव्हेंबर, जानेवारीचे पैसे हे लवकरच जमा होणार आहे. आता जानेवारीचा हप्ता काही काहीच्या खात्यावरती येण्यास चालू झालेला आहे. पण नोव्हेंबर आणि डिसेंबर जो डिसेंबरचा हप्ता होता तो आणखी मिळाला नाही आणि नोव्हेंबरचा हप्ता हा आणखी मिळाला नाही. असे त्यांना ₹3,000 आणखी पेंडिंग मध्ये आहे. आता हे कधीपर्यंत मिळणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्रांनो आता तुम्हाला इथं तुमचा जो एक आयडी आहे तो बघायला भेटत असेल. जर तुम्ही ऑनलाईन जर लिस्ट चेक करायला गेले तर तुम्हाला हा आयडी प्रत्येक जे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळा बनलेला असतो. त्या आयडी प्रमाणे तुमचं जे पूर्ण नाव असतं त्याच्यामध्ये तुम्हाला इथं अर्जाची स्थिती ही चेक होत असते. तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का आणखीन इथं पेंडिंग पण दाखवू शकतं. आता ही लिस्ट तुम्हाला तुमच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजे लाडकी बहीण जी योजनाची वेबसाईट आहे जिथून तुम्ही पहिले अर्ज केला होता त्या वेबसाईट वरती तुम्हाला जावं लागतं. आता ही वेबसाईटची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जाणार आहे. तिथे तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना तो तुम्हाला कळत नसेल कसं लॉग इन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर असतो. जर तुम्हाला पासवर्ड लक्षात नसेल तर मोबाईल नंबरचा जो आहे तो टाकून पासवर्ड फॉरगॉट करा आणि त्याच्यानंतर परत एक नवीन पासवर्ड बनवून तुम्ही लॉग इन करायचं आहे. तिथे तुम्हाला एक लिस्ट बघायला भेटेल. तर लिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही एक नंबर बघायला भेटतो त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जी यादी आहे ती ओपन होत असते मित्रांनो. तर मित्रांनो ही काही महत्वाची लाडक्या बहीण योजनेअंतर्गत अपडेट होती ती